नमस्कार. परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज 26 जानेवारी आहे. तर 26 जानेवारी निमित्त मी आज तुम्हाला सुंदर अशी एक नवीन डिझाईन बनवून दाखवणार आहे. तर इथे मी क्रिस्टल मणी घेतलेले आहेत मोठ्या साईजचे, बारीक काळे मणी, त्यानंतर स्क्रू, मंगळसूत्राचे वाटे आणि गोल्डन मणी मोठ्या साईजचे. आता इथे मी 2 पदरी लांब बनवणार आहे, त्याच्यामुळे मी धागा लांबच घेतलेला आहे आणि डबल पदर करून घेतलेले आहेत. तर सुरुवातीला आपल्याला स्क्रू टाकायचा आहे. तर इथे स्क्रूचा कोणताही पार्ट आपल्याला टाकून घ्यायचा आहे. स्क्रू नंतर आपल्याला इथे मागच्या साईडला काळे मणी टाकायचे आहेत. तर हे 20-20 मणी टाकायचे आहेत आपल्याला दोन्ही साईडच्या पदरांमध्ये. 20-20 मणी बारीक असल्यामुळे मग 20-20 मणी टाकलेले आहेत मी. तुम्ही मण्यांची साईज कशी घेता त्याच्यावर अवलंबून असणार आहे. त्यानंतर गोल्डन मणी दोन्ही सुया एकत्र पकडून दोन्ही पदरांमधून आपल्याला हा गोल्डन मणी टाकायचा आहे. क्रिस्टल काळा, गोल्डन, काळा, गोल्डन, काळा आणि गोल्डन अशा पद्धतीने 4 मणी टाकलेले आहेत मी गोल्डन. आणि हे काळे जे आहेत ते 3 आलेले आहेत मोठेमध्ये एक एक करून. त्यानंतर परत आपल्याला 20 काळे मणी टाकायचे आहेत दोन्ही पदरांमध्ये. त्यानंतर 4 गोल्डन आणि त्यांच्यामध्ये 3 काळे मणी येणार आहेत. परत आपल्याला 20 मणी टाकायचे आहेत काळे आणि 4 गोल्डन. अशा पद्धतीने खूप सोपी सिरीज आहे आणि मंगळसूत्र पण खूप छान आहे. तर परत आपल्याला हे 20 मणी टाकायचे आहेत. त्यानंतर 4 गोल्डन, परत 20 मणी टाकायचे आहेत. आता हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार, तुम्हाला खूप लांब हवा असेल तर त्या पद्धतीने तुम्ही हे जे गोल्डन मण्यांचे बॉक्स आहेत ते वाढू शकता. आता इथे मी 4 बनवलेले आहेत, 1 2 3 आणि 4 अशा पद्धतीने. तर आता इथे मध्ये मी वाटी टाकणार आहे. तर काळे मण्यानंतर आपल्याला वाटी टाकायची आहे. तर मोठा मणी टाकायचा आहे, त्याच्यानंतर मंगळसूत्राची वाटी. इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वाट्या यूज करू शकता. मोठ्या मणीमध्ये मी काळा मणी टाकते. 2 वाट्यांच्या मध्ये थोडा अंतर यावं म्हणून मग मणी टाकायचा असतो तो. परत साईडनी एक गोल्डन मणी. आणि आता बघा, मंगळसूत्राच्या तिथे सुरुवातीला काळे मणी आहेत, तर ह्या साईडला सुद्धा आपण काळे मणीने सुरुवात करणार आहोत. तर हे 20-20 मणी टाकायचे दोन्ही साईडला. काळ्या मण्यानंतर आपल्याला 4 गोल्डन आणि 3 काळे मणी टाकायचे आहेत मध्ये. खूप सोपी सिरीज आहे. काळे मणी, त्याच्यानंतर 4 गोल्डन आणि 3 काळे मणी टाकायचे आहेत. परत आपल्याला हे काळे मणी 20-20 दोन्ही पदरांमध्ये टाकायचे आहेत. परत गोल्डन मणी 4 आणि 3 काळे. अशा पद्धतीने खूप सोपी पद्धत आहे, पण खूप सुंदर अशा पद्धतीने आपलं मंगळसूत्र तयार होणार आहे हे. परत आपल्याला हे 20 मणी टाकायचे आहे ती. त्यानंतर 4 गोल्डन आणि लास्टला परत आपल्याला 20 मणी. लास्टला काळ्या मण्यांपासून सुरुवात केली होती तर ते काळे मणी टाकायचे आहेत. आणि त्यानंतर स्क्रू टाकायचा आहे. तर आता जी चिकटपट्टी आपण टेपपट्टी लावतो ना ती काढून घ्यायची आहे आणि मणी पूर्णपणे असे पुढे ढकलून घ्यायचे आहे ती. आणि त्याच्यानंतर आपण जे सुया बांधतो ना ते आपण काढून घ्यायची आहे ती. आणि थोडासा धागा ठेवायचा आहे आपल्याला स्क्रू असं पॅक करण्यासाठी. तर हे बघा, इथे मी स्क्रूच्या एकदम इथे तोंडाजवळ पकडून व्यवस्थित आपल्याला गाठ बांधायची आहे. आणि गाठ मारताना असं नाकाने पुढे ढकलवायची. अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला 4 ते 5 गाठी बांधून घ्यायच्या आहेत. परत एक मारते मी म्हणजे व्यवस्थित होऊन जाईल. आणि उरलेला धागा आपल्याला कापून टाकायचा आहे बघा. तर थोडंसं मी लांबून कापते,
कारण थोडंसं धागा चिपकावायला ठेवायचा, नाही तर मग गाठ निष्ठून येते हा नायलॉनचा धागा असल्यामुळे. 26 जानेवारी स्पेशल आपलं सुंदर असं छान पद्धतीने आजचं मंगळसूत्र तयार झालेलं आहे. तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा. आणि माझा आवाज तुम्हाला कमी वाटत असेल तर ते सुद्धा सांगा, कारण सकाळी बनवते मी व्हिडिओ, त्याच्यामुळे थोडंसं आवाज आपला स्लो राहतो, कारण शांतता असते सकाळची वेळी, त्याच्यामुळे सकाळी सकाळी मी बनवते. तर थोडा आवाज कमी येतो. जर कमी वाटत असेल, तुम्हाला माझं बोलणं कळत नसेल तर प्लीज कमेंटमध्ये मला सांगा. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद.